श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडा विचे. नमस्कार मंडळी, मी प्रदीप कुलकर्णी. देवी मातेची अत्यंत आवडती सेवा कुंकुम अर्चन. 22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापना आपण करणार आहोत. या दिवशी शारदीय नवरात्रीला सुरुवात होणार आहे. नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये देवीची आपण विविध मार्गांनी सेवा करतो, जसं मंत्रजप, स्तोत्र, दुर्गा सप्तशतीचे पाठ, कुळधर्म, कुळाचार करून भगवती मातेला आपण प्रसन्न करत असतो. यापैकीच एक देवी मातेची अत्यंत आवडती सेवा कुंकुमार्चन. कुंकुमार्चन म्हणजे काय? नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कधी करावं, कसं करावं? नवरात्रीमध्ये घटस्थापना आपण करतो, देवी घटी बसलेली असते. अशा वेळेला देवीचा टाक, मूर्ती, फोटो आपल्याला हलवता येत नाही. मग कुंकुमार्चन कसं करायचं, त्याची योग्य पद्धत काय, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओत बघणार आहोत. चॅनलवर आपण नवीन असाल, चॅनल सबस्क्राईब करा. आपल्या शंका कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. घटस्थापनेचा शास्त्रोक्त मंत्रासह व्हिडिओ चॅनलवर आहे, आपण तो बघा. लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच पद्धतीनं 22 सप्टेंबर रोजी घटस्थापना आपण अवश्य करा. आपल्याला एक आगळं वेगळं समाधान नक्की लाभेल. सर्व मंत्र मी व्हिडिओमध्ये लिहून दिले आहेत. सर्वात पहिला प्रश्न असतो की कुंकुमार्चन कोण करू शकतं? स्त्री, पुरुष, अगदी विधवासुद्धा कुंकुमार्चन करू शकतात. आपल्याकडे घटस्थापना होत असेल किंवा नसेल तरी देखील आपण कुंकुमार्चन सेवा करू शकता. प्रथम बघूया कुंकुमार्चन म्हणजे काय. देवीचा टाक, फोटो किंवा मूर्ती यांना कुंकवानं केलेला अभिषेक म्हणजे कुंकुमार्चन. जसं आपण देवीच्या टाकावरती, मूर्तीवरती किंवा फोटोवरती फुलानं पाणी शिंपडून किंवा शुद्ध जलानं, पंचामृतानं त्यांना स्नान घालून श्रीसुक्ताचं पठण करून त्यांना आपण अभिषेक करत असतो. हा झाला शुद्ध जलानं किंवा पंचामृतानं अभिषेक. असाच ज्या वेळेला आपण त्यांना चिमूटभर कुंकू वाहून अभिषेक करतो त्याला म्हणतात कुंकुमार्चन. देवीच्या चरणापासून तिच्या मस्तकापर्यंत म्हणजेच आज्ञाचक्रापर्यंत चिमूटभर कुंकू व्हायचं आणि सोबत 99 मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विचे या मंत्राचं 108 वेळा पठण करायचं. हा झाला कुंकुमार्चन विधी. देवी मातेमध्ये शक्तितत्व असतं. कुंकवाचा जो लाल रंग असतो तो शक्तितत्व आपल्याकडे आकर्षून घेत असतो. ज्या वेळेला आपण देवीच्या मूर्तीवरती किंवा टाकावरती कुंकू अर्पण करतो, कुंकू शक्तितत्व आकर्षून घेतं आणि ज्या वेळेला कुंकुमार्चन केल्यानंतर हे कुंकू आपण आपल्या कपाळाला लावतो, कुंकवातली शक्ती आपल्याकडे येते, आपलं मनोबल वाढतं, सकारात्मकता वाढते. कुंकुमार्चन विधी झाल्यानंतर हे जे कुंकू असतं हे कुंकू एका डबीत काढून ठेवावं. हे कुंकू आपण पुन्हा पूजेला वापरू नका. मात्र नंतर आपल्याला पुन्हा जर कुंकुमार्चन हा विधी करायचा असेल, हे कुंकू आपण पुन्हा कुंकुमार्चन या विधीसाठी वापरू शकता. त्यानं कुंकुवातली शक्ती अजून वाढेल. तसंच आपल्या शेजारी बाजारी देवी भक्त असतील त्यांना प्रसाद म्हणून हे कुंकू द्यावं. आपण एखाद्या महत्त्वाच्या कामासाठी बाहेर पडणार असाल, इंटरव्ह्यू असेल, परीक्षा असेल किंवा नवीन कार्याची सुरुवात असेल किंवा रोज कामावरती बाहेर जाताना हे कुंकू कपाळाला लावावं. पुरुषांनी लावा, महिलांनी लावा. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळेल. कुंकुवाच्या रूपात देवी मातेचा आशीर्वाद आपल्यासोबत राहील. नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कधी करायचं? नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवी मातेच्या सेवेसाठी समर्पित आहे. त्यामुळं आपण प्रत्येक दिवशी कुंकुमार्चन करू शकता. ही सेवा आपण सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, कुठल्याही वेळेत करू शकता. रोज कुंकुमार्चन करताना आपण एक करू शकता. आज देवीच्या टाकावरती, उद्या देवीच्या फोटोवरती, परवा मूर्तीवरती किंवा श्रीयंत्रावरती. अशा पद्धतीनं आपण रोज कुंकुमार्चन ही सेवा अवश्य करावी. आता आपण बघूया नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसं करावं. श्रीयंत्र, देवीचा टाक, देवीची मूर्ती किंवा फोटो यावरती नवरात्रीमध्ये कुंकुमार्चन कसं करायचं. नवरात्रीमध्ये देवी घटी बसलेली असते. अशा वेळेला देवीचा टाक, मूर्ती, फोटो आपल्याला हलवता येत नाही. आहे त्याच जागेवरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं आहे. श्रीयंत्राच्या बाबतीत श्रीयंत्र हे यंत्र आहे, त्यामुळे आपण त्याला तामणामध्ये घेऊन कुंकुमार्चन करू शकता. आपल्यापैकी बऱ्याच जणांकडे घटस्थापना नाही आहे. मग अशा वेळेला आपण टाक किंवा मूर्ती हलवावी का? मी आपल्याला सुचवेल की मी सांगतो त्याच पद्धतीनं कुंकुमार्चन करावं. टाक किंवा मूर्ती जागेवरून हलवू नका. आहे त्याच जागेवरती कुंकुमार्चन ही सेवा करा. जरी आपल्याकडे घटस्थापना होत नसेल तरी देखील. देवांना स्नान घालावं का? देवी घटी बसलेली असते. अशा वेळेला नवरात्रीमध्ये देवांना स्नान किंवा पूजा करत नाहीत. मी आपल्याला सांगेल की आपण आपल्याकडे घटस्थापना असो अगर नसो, नवरात्रीमध्ये देवीचा टाक किंवा आपल्या देवघरातील जे सर्व देव आहेत त्याच्या मूर्ती असतील यांना स्नान घालू नका. दसऱ्याच्या दिवशी सर्व देवता आणि देवी मातेला स्नान अभिषेक करावा. आता आपण बघूया कुंकुमार्चन नवरात्रीमध्ये कसं करायचं. देवीचा जो टाक असतो किंवा फोटो असतो आहे त्याच जागेवरती राहून द्या. कुंकुमार्चन सेवा सुरू करण्या अगोदर दिव्याला हळद कुंकू व्हायचं आणि देवीचा टाक किंवा मूर्ती किंवा फोटो ज्यावरती आपल्याला कुंकुमार्चन करायचं असेल त्यावरती हळद कुंकू व्हावं. देवीचं स्मरण करा. हळद, कुंकू, अक्षता अशा पद्धतीनं वाहिल्यानंतर फूल व्हावं एखादं
आता आपण कुंकुमार्चन सुरू करणार आहोत. आपल्या हाताची मृगी मुद्रा करायची. म्हणजे काय करायचं, आपल्या करंगळी शेजारचं बोट, मधलं मोठं बोट आणि अंगठा हे तीनही बोटं एकत्र करायची, त्याची चिमूट करायची आणि या मृगी मुद्रेनं चिमूटभर कुंकू घ्यायचं. देवीचा टाक असेल, मूर्ती असेल किंवा फोटो असेल, पायापासून देवीच्या मस्तकापर्यंत आज्ञाचक्रापर्यंत चिमूटभर कुंकू व्हायचं. प्रत्येक चिमूटभर कुंकू वाहताना ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे हा मंत्र म्हणायचा, कुंकू वाहून द्यायचं. असं आपल्याला 108 वेळा नवार्णव मंत्र म्हणून कुंकू व्हायचं आहे. फोटो, मूर्ती किंवा टाक जागेवरच ठेवायचा, हलवायचं नाही. आपण आहे त्याच जागेवरती अशा पद्धतीनं कुंकू व्हायचं, कुंकुमार्चन करायचं. नवार्णव मंत्राच्या ऐवजी आपण देवी अष्टोत्तर शतनामावली म्हणजेच देवीची 108 नावं पठण करून अशा पद्धतीनं कुंकू वाहू शकता. व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, आपण तो ऐकून सोबत पठण करा आणि कुंकू व्हावं. 108 वेळा अशा पद्धतीनं कुंकुमार्चन झाल्यानंतर देवीला दूध साखरेचा नैवेद्य दाखवायचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. कुंकू वाहत असताना टाक किंवा मूर्ती हलणार नाही याची काळजी घ्यायची. थोडंसं कुंकू आपल्या कपाळाला लावा. आपल्या हाताला जे कुंकू असतं लगेच हात धुवायचे नाहीत, ते हात लागलं तर आपल्या शरीराला पुसावेत, म्हणजे ते कुंकू आपल्या शरीराला लावावं. ही झाली पहिली पद्धत. टाक, मूर्ती किंवा फोटो न हलवता नवरात्रीमध्ये अशा पद्धतीनं आपण कुंकुमार्चन करू शकता. दुसऱ्या पद्धतीमध्ये काय करायचं, आपल्या उजव्या हातामध्ये थोडंसं कुंकू घ्या, थोडं जास्त कुंकू घ्या आणि श्रीसुक्ताचं 1 वेळा पठण करा किंवा नवार्णव मंत्र 108 वेळा. आता आपल्याला माळ घेता येत नाही, 108 वेळा मोजायचं कसं, चॅनलवरती सर्व मंत्र आहे. आपल्याला कुठलाही मंत्र, स्तोत्र जर हवं असेल, त्या स्तोत्राच्या नावापुढं प्रदीप कुलकर्णी असं चॅनलचं नाव लिहा, आपल्याला स्तोत्र मंत्र मिळून जाईल. तो लावून द्या, त्याच्यासोबत आपण पठण करा. आपल्या उजव्या हातामध्ये कुंकू घ्यायचं. अशा पद्धतीनं श्रीसूक्त किंवा नवार्णव मंत्र 108 वेळा पठण करा किंवा देवी अष्टोत्तर शतनामावली देवीची 108 नावं पठण करायची आणि हे सर्व पठण किंवा श्रवण झाल्यानंतर कुंकू टाकावरती, फोटोवरती किंवा मूर्तीवरती वाहून द्या. अशा पद्धतीनं कुंकुमार्चन केल्यानंतर देवीला किंवा टाकाला नैवेद्य दाखवावा. दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवावा. इतर वेळेला ज्या वेळेला आपण कुंकुमार्चन सेवा करतो, आपण हे वाहिलेले कुंकू जे असतं ते लगेच डबीत साठवून घेतो. तर नवरात्रीमध्ये तसं करू नका, कारण तसं करत असताना कदाचित टाक किंवा मूर्ती हलू शकते. कुंकू तसंच राहू द्या. 9 दिवस जरी आपण अशा पद्धतीनं कुंकुमार्चन सेवा केली, कुंकू साठू द्या त्या ठिकाणी आणि 10व्या दिवशी, दसऱ्याच्या दिवशी हे सर्व कुंकू एखाद्या डबीमध्ये भरावं. आणि मगाशी मी सांगितल्याप्रमाणे हे कुंकू आपण घरातून बाहेर पडताना, एखाद्या कामाला जाताना कपाळाला लावावं. प्रसाद म्हणून शेजारी लोक असतील, देवीभक्त असतील त्यांना द्यावं. पूजेला मात्र वापरू नका. देवीच्या टाकावरती, फोटोवरती, मूर्तीवरती अशा पद्धतीनं आपण कुंकुमार्चन करावं. श्रीयंत्रावरती कसं करायचं कुंकुमार्चन, श्रीयंत्र आपण तामणामध्ये घेऊन त्याला अभिषेक करून कुंकुमार्चन करू शकता, कारण ते यंत्र आहे. तामणामध्ये थोड्याशा अक्षता घ्यायच्या आसन म्हणून, श्रीयंत्र घ्यावं. श्रीयंत्राला प्रथम शुद्ध जलानं स्नान घालायचं, नंतर पंचामृतानं स्नान घाला, पुन्हा शुद्ध जलानं स्नान घालावं. ओम श्रीं नमः शुद्धोदक स्नानं समर्पयामि, पंचामृत स्नानं समर्पयामि, शुद्धोदक स्नानं समर्पयामि. श्रीयंत्र स्वच्छ पुसून घ्यायचं, तामणामध्ये पुन्हा घ्यायचं. श्रीयंत्रावरती हळद, कुंकू, अक्षता, एखादं फूल अर्पण करावं. आणि आता आपण कुंकुमार्चन करणार आहोत. ओम श्रीं नमः हा जो मंत्र आहे लक्ष्मी मातेचा बीजमंत्र, हा 108 वेळा म्हणायचा. श्रीयंत्रावरती 108 वेळा हा मंत्र पठण करून चिमूटभर कुंकू व्हायचं. आपण 1 वेळा श्रीसूक्ताचं पठण करून देखील अशा पद्धतीनं चिमूटभर कुंकू वाहू शकतो किंवा नवार्णव मंत्राचं 108 वेळा पठण करून चिमूटभर कुंकू श्रीयंत्रावरती व्हायचं. अशा पद्धतीनं कुंकुमार्चन ही सेवा झाल्यानंतर श्रीयंत्राला देखील नैवेद्य दाखवायचा. दूध साखरेचा किंवा फळांचा नैवेद्य दाखवायचा. श्रीयंत्रावरती जे कुंकू साचेल ते आपण डबीमध्ये ठेवू शकता. तर अशा पद्धतीनं नवरात्रीमध्ये प्रत्येक दिवशी आपण कुंकुमार्चन ही सेवा करा. नाही शक्य झालं, कमीत कमी पंचमी, सप्तमी, अष्टमी आणि नवमी या तिथीला ही सेवा अवश्य करावी. आपण 1 दिवस टाकावरती, 1 दिवस श्रीयंत्रावरती, 1 दिवस फोटो किंवा मूर्तीवरती अशा पद्धतीनं रोज ही सेवा करू शकता. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे टाक, मूर्ती किंवा फोटोजवळ जे कुंकू जमा होईल ते तसंच राहू द्या. दसऱ्याच्या दिवशी आपण हे सर्व कुंकू एका डबीमध्ये भरावं. श्रीयंत्रावरील जे कुंकू आहे ते लगेच आपण सेवा झाल्यानंतर डबीमध्ये काढून घेऊ शकता. हे कुंकू पुन्हा पूजेसाठी वापरायचं नाही. कुंकुमार्चन या सेवेसाठी पुन्हा वापरू शकता. आपल्या आजूबाजूला देवी भक्त असतील त्यांना ह्या सेवेचा प्रसाद म्हणून कुंकू आपण देऊ शकता. रोज घरातून बाहेर पडताना किंवा महिलांनी रोज कपाळाला हे कुंकू लावलं तर चालेल.
आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये हे कुंकू आपण कपाळाला लावून जर बाहेर पडलो, देवी मातेचा आशीर्वाद सदैव आपल्यासोबत राहील. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही. श्रद्धेनं आपण कुंकुमार्चन ही सेवा नवरात्रीमध्ये अवश्य करा. शास्त्रोक्त मंत्रासह घटस्थापना करा. चॅनलवर व्हिडिओ आहे. पुढील जे नवरात्रीतील महत्त्वाचे व्हिडिओ आहे त्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. शंका असतील नक्की विचारा. कमेंट बॉक्समध्ये आपल्या कुलस्वामिनीचं नाव लिहायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे.